नमस्कार मित्रांनो, विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेत आहोत। तिथली परिस्थिती काय आहे, त्या ठिकाणी नेमकी समीकरण काय आहेत आणि कोणता उमेदवार विजय होण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी काय घडामोडी घडत आहेत हे या निमित्तानं पाहत आहोत। तर आज आपण मित्रांनो सांगली जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण विधानसभा मतदारसंघ म्हणजे जत विधानसभा मतदारसंघाची या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। मित्रांनो, जत विधानसभा मतदारसंघ चर्चेत येण्याचं कारण म्हणजे धनगर समाजाचे नेते आणि अतिशय वादग्रस्त विधान करण्यात ज्यांचा हात कुणीही धरणार नाही असे गोपीचंद पडळकर त्या जत विधानसभा मतदारसंघातून यावेळेस निवडणूक लढवत आहेत। थोडक्यात गोपीचंद पडळकर यांचा इतिहास जर पाहिला तर ते सुरुवातीला रासपमध्ये काम करत होते। त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये काम करणं सुरू केलं। त्यानंतर भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। त्याही ठिकाणी त्यांचा आणि आंबेडकर साहेबांचं काही जुळलं नाही आणि त्यानंतर त्यांनी परत एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। ज्यावेळेस ते वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी बिरोबाची शपथ घेऊन सांगितलं होतं की धनगर समाजाला जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आरक्षण देत नाही किंवा धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मी जरी उभा राहिलो, माझ्या घरातील जरी कुणी उभा राहिला तरी सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका, कमळाला मतदान करू नका, अशा पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांनी बिरोबाची त्या ठिकाणी शपथ घेतलेली होती। आणि त्यानंतर तेच भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात गेल्या वेळेस निवडणूक लढवली आणि डिपॉझिट सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी जप्त झालं। गोपीचंद पडळकरांचा दुसरा एक इतिहास जर पाहिला तर त्यांनी साधी ग्रामपंचायत सुद्धा कधीही लढवलेली नाही। जिल्हा परिषद त्यांनी एक वेळ लढवली परंतु त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला। त्यानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली, त्याही ठिकाणी त्यांचा पराभव झाला। लोकसभेची निवडणूक त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लढवली, त्याही ठिकाणी त्यांचा पराभव झाला। त्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्याही ठिकाणी त्यांचा फार मोठ्या मताधिक्याने पराभव झाला, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं। आणि असं जरी असलं तरी धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून भारतीय जनता पक्षानं विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ताकद दिली आणि त्यांना विधान परिषदेवर घेतलं, आमदार केलं। मुळात गोपीचंद पडळकर यांची देवेंद्र फडणवीस यांना गरज का भासू लागली तर त्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवजी जानकर साहेब यांचं धनगर समाजामध्ये प्रभुत्व वाढत होतं। धनगर समाज रासपकडं बऱ्यापैकी झुकत होता आणि खऱ्या अर्थानं धनगर समाजाचं नेतृत्व म्हणून रासपचे महादेव जानकर साहेब हे पुढे येत होते। त्यांना कुठंतरी चेकमेट देण्यासाठी गोपीचंद पडळकरांची त्यांना गरज भासू लागली। त्याचप्रमाणे प्राध्यापक राम शिंदे यांचंही कुठंतरी धनगर समाजामध्ये महत्त्व वाढत होतं आणि अशाच पद्धतीनं एक छोटे मोठे धनगर समाजातील नेते मंडळी पुढे येत होती आणि ती नेते मंडळी फडणवीसांच्या मर्जीतली नसल्यामुळं आणि भारतीय जनता पक्षाला कुठंतरी ह्या बाकीच्या नेत्यांना डॉमिनेट करण्यासाठी गोपीचंद पडळकरांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं पुढं केलं। हा झाला गोपीचंद पडळकरांचा इतिहास। परंतु आज आपण जत विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने चर्चा करतोय। तर जत विधानसभा मतदारसंघ हा कर्नाटक बॉर्डरला लागून असलेला महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वपूर्ण मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। कारण या ठिकाणी जत विधानसभा मतदारसंघात गेली अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे, काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये विलासराव जगताप यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपलं स्थान बसवलेलं होतं। परंतु गेल्या वेळेसच्या 2019च्या निवडणुकीमध्ये जत विधानसभा मतदारसंघात
विक्रमसिंह सावंत या काँग्रेसच्या आमदारांनी विलास जगताप यांचा त्या ठिकाणी पराभव केला आणि ते विजयी झाले। खरं तर जत विधानसभा मतदारसंघामध्ये विक्रमसिंह सावंत आणि विलास जगताप आणि तमनगौडा रवी पाटील यांच्यामध्येच लढत होईल किंवा तमनगौडा रवी पाटील आणि विलास जगताप यांच्यापैकी एक जणाला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळेल आणि विक्रमसिंह सावंत यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची त्या ठिकाणी चर्चा होती। परंतु ज्या सदाभाऊ खोत यांना त्यांच्या जिल्हा परिषद गटात सुद्धा त्यांचा मुलगा निवडून आणता नाही अशा वाचाळवीर सदाभाऊ खोत यांनी आपलं सर्व वजन भारतीय जनता पक्षामध्ये वापरलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांना त्या ठिकाणी जत विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली। खरं तर गोपीचंद पडळकर हे त्या ठिकाणी उपरा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लोकांमध्ये चर्चा आहे, कारण त्यांचं मूळ जे आहे ते आटपाडी तालुक्यामध्ये गाव आहे आणि त्यांचं सगळं कार्यक्षेत्र हे आटपाडी तालुक्यात आहे। खरं तर त्यांनी खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढायला पाहिजे होतं, परंतु तसं न करता त्यांनी गेल्या लोकसभेला संजय काका पाटील यांना जत विधानसभा मतदारसंघात जी आघाडी मिळाली ती आघाडी गृहीत धरून आणि धनगर समाजाचं त्या ठिकाणी असलेलं मताधिक्य मतदान गृहीत धरून त्या ठिकाणी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षानं स्थानिकांना विश्वासात न घेता मग ते विलास जगताप असतील किंवा तमनगौडा रवी पाटील असतील यांना सुद्धा विश्वासात न घेता किंवा स्थानिक कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी जाहीर केली। जत विधानसभा मतदारसंघ म्हटलं की त्या ठिकाणी कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा म्हणून जत विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं, कारण त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अत्यल्प असतं आणि पूर्णपणे तो परिसर हा डोंगराळ आहे। मग आणि विशेष म्हणजे सिंचनाचा सध्या त्या ठिकाणी प्रचंड अभाव आहे। परंतु सध्या त्या ठिकाणी काही लोकांनी अतिशय कष्टानं डाळिंबाच्या बागा असतील, द्राक्षाच्या बागा असतील, अगदी टँकरचं पाणी देऊन सुद्धा जगवलेले आहेत। पश्चिम तालुक्यात जत विधानसभा मतदारसंघाच्या पश्चिम भागामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे आणि पूर्व भागातील जवळपास 48 गावं सध्या पाण्या वाचून वंचित आहेत। असं जरी असलं तरी त्या ठिकाणी लोक अतिशय कष्टाळू आहेत, अतिशय मोठ्या प्रमाणावर जत विधानसभा मतदारसंघातील लोक मोठमोठ्या शहरामध्ये स्थलांतरित होतात, नोकरी करतात, कामधंद्या निमित्तानं जातात आणि त्या माध्यमातून आपली त्या ठिकाणी प्रगती करत असतात। तर जत विधानसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि सध्या MIDCच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाकडून दावा केला जातोय। मुळातच त्या ठिकाणी आपण मसवडची MIDC बघितली असेल किंवा इतर आसपासच्या जे MIDC आहेत त्या ठिकाणी पूर्वीच्या असलेल्या MIDC मध्येच एकही उद्योग त्या ठिकाणी आलेला नाही आणि आता नवीन MIDCची त्या ठिकाणी घोषणा केली आहे। राजकीय गाजर भूसंपादनासाठी कोणतीही निधीची तरतूद त्या ठिकाणी नसताना फक्त एक छोटा GR काढून MIDC त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे। तर जत विधानसभामध्ये ही झाली सगळी भौगोलिक परिस्थिती, पाण्याचा प्रश्न, हे विकासाचा प्रश्न, काही विकासाची कामं भारतीय जनता पक्षाकडून केल्याचा दावा सध्या केला जातोय आणि परंतु विक्रमसिंह सावंत यांनी सुद्धा तितक्याच ताकदीनं काम सुरू केलेलं होतं। परंतु महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षात कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडे सत्ता आली आणि विक्रमसिंह सावंत यांना काही कामं करताना अडचणी निर्माण झाल्या। आता ही झाली तिथली परिस्थिती। तिथली जातीय समीकरणं जर बघितली तर सर्वसाधारणपणे 80 ते 90 हजाराच्या आसपास लिंगायत समाजाचं मतदान आहे। त्या खालोखाल सर्वसाधारणपणे 70 ते 75 हजाराच्या आसपास धनगर समाजाचं मतदान आहे आणि सर्वसाधारणपणे
45 ते 50 हजाराच्या आसपास मराठा समाजाचं मतदान आहे. मग बाकी मुस्लिम, बौद्ध, अजून छोट्या छोट्या मायक्रो ओबीसी समाजाचं मतदान सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि इथलं विजयाचं जर गणित बघितलं तर ज्या समाजाला लिंगायत समाजाची मतं जास्त मिळतील तो उमेदवार या ठिकाणी विजय होत आलेला आहे, ही त्या ठिकाणची परिस्थिती आहे. परंतु यावेळेची जर परिस्थिती बघितली तर लिंगायत समाजातून तमनगौडा रवी पाटील हे निवडणूक लढवत आहेत आणि धनगर समाजातून गोपीचंद पडळकर हे निवडणुकीला उभे आहेत आणि मराठा समाजातून विक्रमसिंह सावंत हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर लिंगायत समाजाचं जास्तीत जास्त मतदान तमनगौडा रवी पाटील यांना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. परंतु विक्रमसिंह सावंत यांना एससी समाजाचं जास्तीत जास्त मतदान होईल. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाचं जवळपास 90 ते 95% मतदान होईल आणि मराठा समाजातून सुद्धा जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरी फाईट ही विक्रमसिंह सावंत विरुद्ध तमनगौडा रवी पाटील यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. कारण रवी पाटील तमनगौडा रवी पाटील यांना विलास जगताप यांचा पाठिंबा आहे आणि विलास जगताप हे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आहेत आणि तळागाळातील सगळी यंत्रणा तमनगौडा रवी पाटील आणि विलास जगताप यांच्या ताब्यात आहे. म्हणजे तिथला सगळा भारतीय जनता पक्षाचा कारभार आजपर्यंत ही मंडळी पाहत होती आणि काँग्रेसच्या वतीनं विक्रमसिंह सावंत यांनी गेल्या 5 वर्षामध्ये आमदारकीच्या कालावधीमध्ये जो काही निधी खर्च केलेला आहे किंवा जी काही कामं केलेली आहेत आणि ज्या पद्धतीने जी लोक जोडलेली आहेत त्या हिशोबानं त्या ठिकाणी विक्रमसिंह सावंत आणि तमनगौडा रवी पाटील यांच्यातच काटेची टक्कर होईल अशी त्या ठिकाणी चर्चा होती. कारण गोपीचंद पडळकर हे उपरा उमेदवार आहेत, बाहेरचे उमेदवार आहेत अशी त्या ठिकाणी स्थानिक चर्चा होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. तर तुम्हाला काय वाटतं की जत विधानसभा मतदारसंघामध्ये कोणामध्ये फाईट होईल आणि गोपीचंद पडळकर हे त्या विधानसभा मतदारसंघात स्पर्धेत राहतील का किंवा ते विजयी होतील का? तमनगौडा रवी पाटील तर यांचा असा दावा आहे की गोपीचंद पडळकर यांचं 4थ्यांदा डिपॉझिट जप्त होईल. आता आपण तो विषय घेऊ शकत नाही कारण आपला तो विषय नाही. परंतु ही सगळी परिस्थिती पाहता जत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही अतिशय अटीतटीची होईल आणि तिरंगी होईल असं आपल्याला वाटतंय. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण विजय होईल हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.